की या निवडणुकीच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आपण फार महत्वाची भूमिका आपली असते. पत्रकारांनी ज्या बातम्या या बातम्या अर्थात जे जमिनीवर घडतंय, जे लोकांमध्ये पाहायला मिळतंय, जी खरी पार्श्वभूमी आहे ती दाखवण्याचं काम. कारण वर्तमान आपण दाखवता आणि वर्तमानातनं पत्रकारांनी दाखवलेल्या बातम्यांमुळे वाचक पुढच्या भविष्याचा विचार करायला लागतात. फार महत्वाची भूमिका. आणि जसं आपण या लोकशाहीचे 3 स्तंभ म्हणतो, त्याच्यानंतर 4था स्तंभ हा खरोखर आपला पत्रकारितेचा सुद्धा आहे. कारण खऱ्या अर्थानं लोकशाही जर प्रगल्भ आणि मजबूत करायची असेल कुठल्याही देशामध्ये, राष्ट्रामध्ये, तर निर्भीड पत्रकारिता खऱ्या अर्थानं मजबूत अशी महाराष्ट्राची संस्कृती राहिली आहे पत्रकारितेच्या संदर्भामध्ये. आणि आपण मुंबई पत्रकार संघाच्या माध्यमातून ते काम जनतेसाठी, या मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी आणि खऱ्या देशासाठी करतात. त्याबद्दल खरोखर आपल्या त्याचा अभिमान मिळवून होतो. अर्थात लोकसभेची रणधुमाळी जसं उष्णतेची लाट आली आहे आणि ती आता उष्णतेची लाट ओसरणार असं सुद्धा काहीतरी मत येत आहे. तर आता या लोकसभेच्या याची सुद्धा ही फार वाढलेली आहे आणि प्रचार शिगेला पोहोचत आहे. आज त्याला कारण सुद्धा आपण प्रश्न विचारताना बोलत सुद्धा की 5 फेजमध्ये महाराष्ट्राची निवडणूक लागली. 5 फेजमध्ये खरोखर गरज होती का? आज 20 वेळा 3रा 5वा फेज आपला इथे आहे. आता या 5व्या चरणामध्ये 20 फेजपर्यंत लोक गावाकडे, लोक सगळं टेंडन्सी असते 12 महिने मेहनत करायची, घरातल्या कर्तापुरुष मेहनत करतो, कुठे नोकरी करायला असतील तर एक विरंगुळा म्हणून मे महिन्यातला एक आपलं ट्रेडिशनल आपण महाराष्ट्र बघायला गेलं तर गावाकडे येतो. आणि मग दुसरीकडे सांगायचं मतदानाचा टक्का वाढला, मतदानाला सगळ्यांनी जास्तीत जास्त इलेक्शन करूया. दुसरीकडे तुम्ही 20 मेपर्यंत खेचून घेऊन जाता जिथे मतदानाचा टक्का वाढायला संभव नसतो. या अशा गोष्टी झाल्या तरीही वाढता प्रतिसाद बघितला तर खरोखर लोकशाही ही मुंबई जसं पुरोगामी महाराष्ट्र वगैरे आहे त्याला काही कारण आहे की आता आपल्या प्रश्नपत्राची येऊ शकतो. पण प्रतिसाद वाढत आहे, लोक खरोखर त्यांना त्यांचं काही संकटून सुद्धा दाखवत आहे. जेव्हा एखादा मतदार ठीक आहे आपण त्याला प्रतिसाद देणं साधा प्रतिसाद असतो की कोणी सांगून नमस्कार केला तर आपण सुद्धा आपली मान हलवतो वगैरे. परंतु ज्यावेळेला काही गोष्टी ठोसपणे अशी ज्या काही हे असतात त्या ह्याच्यानंतर कळते की तो किती उत्सुक आहे आणि त्याच्या कुठेतरी परिस्थिती आपण लोकांसाठी धावत का, हा खरा प्रश्न आहे. आणि तो नसल्यामुळे लोक आता लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये त्याचं उत्तर देणार आहे. हे सगळं दिसतंय. ते अर्थात ते सत्ताधीश असल्यामुळे, सत्ताधारी असल्यामुळे, हिची नसती त्यांच्यावर असल्यामुळे ते बऱ्याचशा गोष्टी बोलतात, बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या स्वतःच्या याने ठोकून बोलतात. परंतु शेवटी कुठंतरी काही रेड फ्लॅग जो आहे हा लोकांच्या सुद्धा हाती आहे. कुठे थांबायचं, कुठे थांबू शकतं. आणि ती परीक्षा आता या लोकसभेच्या या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला दिसते. जनाब सर, मेरा नाम सिराज शेख है और मैं हिंदुस्तान डेली न्यूज़पेपर से हूँ. सर मेरा सवाल ये है कि आज महाराष्ट्र के इतिहास में पहली बार देखा गया है कि महाराष्ट्र में रहने वाला जो मुस्लिम समाज है वो खुलकर उद्धव साहब का समर्थन कर रहा है. लेकिन कुछ लोग ये बात भी फैला रहे हैं कि अगर मुस्लिम समाज, अल्पसंख्यक समाज के थ्रू जो वोट शिवसेना के वोट बैंक में जाएगा और उस वोट बैंक से जो कैंडिडेट्स निकलेंगे या महाराष्ट्र में उद्धव साहब की पोजीशन मजबूत होगी, फ्यूचर में क्या गारंटी है कि उद्धव साहब कांग्रेस का समर्थन तोड़कर बीजेपी के साथ समर्थन न करें? इस विषय में आप क्या कहेंगे? देखिए, आपका जो सवाल है वो किसी पॉलिटिकल इसमें खड़ा किया गया सवाल है, पॉलिटिकल मोटिव से। मुस्लिम
मुस्लिम समाज में अगर ये भावना है, मुस्लिम समाज की ही भावना नहीं है, ये और समाजों की भी भावना है, समाज के लोगों की भावना है, क्योंकि इसको लोग टटोल रहे हैं किसने क्या किया, किसने किस तरह से काम किया, क्या अपनी जिम्मेदारी निभाई। आप जब एक पोजीशन में रहते हैं, जब मुख्यमंत्री के नाते आप एक इतना गठबंधन का नेतृत्व करते हैं, तब लोगों की अपेक्षाएं रहती है। और इस बार अपेक्षाएं के बावजूद इतना बड़ा भारी संकट